सोमनाथ मुके सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। महाराष्ट्राला राज्यगीत मिळालेलं आहे। जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचं राज्यगीत असणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालाय। काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी उदय आपल्याला अधिक माहिती याविषयीचे देत होते। 19 फेब्रुवारी पासून हा निर्णय लागू होणार आहे। महाराष्ट्राला राज्यगीत मिळालेलं आहे। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचा महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकार झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 ला हे गीत राज्यगीत म्हणून अंगीकारण्यात येणार आहे। फार महत्त्वाचा निर्णय झालाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राला राज्यगीत मिळालेलं आहे। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत आता यापुढे राज्यगीत म्हणून गायलं जाईल, ओळखलं जाईल। 19 फेब्रुवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। मराठी माणसाच्या आडून परब स्वार्थी राजकारण करतायत। वसुली वेळी मराठी माणूस नाही आठवला का, असा टोला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रश्न विचारत केला। भ्रष्टाचाराचे महाल तोडणारच असंही त्यांनी सांगितलं। अनधिकृत कार्यालय उद्ध्वस्त झालंय, आता लवकरच उरलेलं पाडकाम म्हाडा पूर्ण करेल असंही सोमय्या यांनी सांगितलं। जर परबांचं बांधकाम नाही तर मग आता त्यांचा इतका आटापिटा का सुरू आहे, असा सवालही त्यांनी केला। 100 कोटीची वादे करून वसुली करताना त्यांना मराठी माणूस नाही आठवला। वसुलीसाठी निर्दोष नागरिकांची हत्या करताना नाही आठवला। आता अनिल परबचा रिसोर्ट तुटला, कार्यालय अर्धा रिसोर्ट तुटला, कार्यालय तुटलं, म्हणून कितीही सबब दाखवले त्यांनी। आता उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या नेत्यांची अवस्था बघा। हसन मुश्रीफवर ईडीने धाडी घातल्या तर त्यांना मुस्लिम आठवला की भाजप वाले किरीट सोमय्या सिर्फ मुस्लिम को टार्गेट करते हैं। कुणाचा जखमेवर जास्त मीठ तोडू नये आणि म्हणून पोलिसांनी म्हाडाने जे सांगितलं आहे की आम्ही काम पूर्ण केलं आहे, ईडीचं थोडं उरलेलं काम बाकी आहे, त्याचा पाठपुरावा मी पुढे करणार। जे अनिल परबने हे अनधिकृत कार्यालयातून साम्राज्य चालवलं होतं त्याचा संपलेलं आहे। आता माझं लक्ष मी उरलेल्या रिसोर्टकडे आणि अस्लम शेखच्या स्टुडिओकडे वळवणार। महाराष्ट्रातली अजून